नमस्कार सगळ्यांना. ट्रेडिंगमध्ये स्ट्रॅटेजी फक्त 20% काम करते आणि 80% काम करतो तो आपला माइंडसेट. मग या 20%वर फोकस करण्यापेक्षा म्हणजेच स्ट्रॅटेजीवर फोकस करण्यापेक्षा आपण आपला लॉस कसा कमी करता येईल आणि प्रॉफिट कसं वाढवता येईल यावर फोकस करायला हवा. लॉस कमी करण्यासाठी तर आपण SL लावतो, मग प्रॉफिट वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल? तर प्रॉफिट वाढवण्यासाठी आपल्याला लावायचा असतो ट्रेलिंग SL. आता हे ट्रेलिंग SL म्हणजे काय? तर बाय केल्यानंतर जशी प्राइस वर जाते तसा आपला SL पण वर शिफ्ट होत जातो, त्यालाच आपण म्हणतो ट्रेलिंग SL. मग आज आपण ट्रेलिंग SLच्या अशा 3 पद्धती बघणार आहोत ज्यामुळे आपला नफा सुरक्षित राहील आणि आपल्याला जॅकपॉट पकडण्यास मदत होईल. मग आता आपण SL ट्रेलिंगची फर्स्ट मेथड बघणार आहे, सुपर ट्रेंड. सुपर ट्रेंड हे एक ट्रेंडिंग इंडिकेटर आहे जे आपल्याला ट्रेंड दाखवतं. हेच आपण SL ट्रेलिंगसाठी यूज करणार आहोत. हे खूप सोपं आहे. जोपर्यंत आपली प्राइस वाढत असते तोपर्यंत हे ग्रीन लाईन दाखवतं आणि जेव्हा प्राइस या लाईनच्या खाली क्लोज होते त्यानंतर हे रेड लाईन दाखवतं, म्हणजेच ट्रेंड चेंजचा सिग्नल देतं. आता आपण ट्रेडिंग व्ह्यू मध्ये हे इंडिकेटर कसं ऍड करायचं ते बघूया. ट्रेडिंग व्ह्यू मध्ये जा, त्यामध्ये इंडिकेटर मध्ये आपण टाईप करणार आहोत सुपर ट्रेंड आणि त्याला सिलेक्ट करा. सुपर ट्रेंड सिलेक्ट केल्यावर आपल्याला इथं सुपर ट्रेंड इंडिकेटर ऍड झालेलं दिसतंय. जो ग्रीन पार्ट होता त्यावेळेला स्टॉक होता अप ट्रेंड मध्ये. जशी प्राइस या ग्रीन लाईनच्या खाली क्लोज होते तिथं स्टॉक शिफ्ट झालाय डाऊन ट्रेंड मध्ये. मग आता बघा, प्राइस मूव्हिंग ॲव्हरेज जवळ असताना जर आपण बाय ट्रेड इनिशिएट केला तर त्यानंतर आपला SL या ग्रीन लाईन प्रमाणे वर शिफ्ट होणार आणि जेव्हा आपली कॅन्डल त्या ग्रीन लाईनच्या खाली क्लोज होणार तेव्हा आपण एक्झिट करणार. मग बघा, 8%च्या SL ने आपण प्रॉफिट कॅप्चर केलं ऑलमोस्ट 74%. आहे ना कमाल? यालाच म्हणतात जॅकपॉट ट्रेड. असे ट्रेड तुम्हाला वारंवार नाही मिळणार, पण असा एक ट्रेड तुमचे सगळे लॉसेस भरून काढेल. असे स्टॉक्स कसे फाइंड आउट करायचे हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे स्टॉक सिलेक्शनच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर वर आय बटनवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा. आता आपण सेकंड मेथड बघणार आहोत की मूव्हिंग ॲव्हरेज लावून आपण SL ट्रेड कसा करू शकतो. स्ट्रॅटेजीचं काम असतं तुम्हाला एंट्री देणं, नंतर तुम्हाला जो पण प्रॉफिट लॉस होतो तो तुमचा ट्रेड मॅनेजमेंटवर डिपेंड करतो. मग आता आपण इथं मूव्हिंग ॲव्हरेजने एंट्री घेतल्यानंतर आपली एक्झिट होणार जेव्हा कॅन्डल मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली क्लोज होणार. मग आपण बघूया आपल्याला किती रिस्क रिवॉर्ड मिळाला. आपल्याला SL ट्रेल करायचा आहे मूव्हिंग ॲव्हरेजच्या प्राइसनुसार. इथं पण जवळपास 8% SL ला आपल्याला टार्गेट मिळालेलं आहे, जवळपास 61%. आता लास्ट SL ट्रेलिंगची मेथड आहे स्विंग लो. मी प्राइस ॲक्शन ट्रेडिंग करते म्हणून मी हीच मेथड फॉलो करते. या मेथडमध्ये आपण एंट्री घेतल्यानंतर आपला SL ट्रेल करणार आहे प्रत्येक स्विंग लोच्या खाली आणि मग जेव्हा लेटेस्ट स्विंग लो ब्रेक होणार तेव्हा आपला ट्रेड एक्झिट होणार. मग यात आपण बघूया आपल्याला किती रिस्क रिवॉर्ड मिळाला ते. 8%च्या SL ने आपली जेव्हा एक्झिट झाली त्यावेळेला आपल्याला रिवॉर्ड मिळालेला आहे ऑलमोस्ट 58%. मी प्राइस ॲक्शन ट्रेडिंग करते त्यामुळे लेटेस्ट स्विंग लो ब्रेक झाला म्हणजे ट्रेंड रिव्हर्सल झाला आणि त्यामुळे मी एक्झिट ट्रेंड रिव्हर्सल नंतरच करते. जर तुम्ही छोटे स्विंग ट्रेड्स घेत असाल तर तुम्ही SL ट्रेल 1 आवरच्या स्विंग लो नुसार सुद्धा करू शकता. मग तुम्हाला यापैकी कुठली मेथड आवडली, सुपर ट्रेंड, मूव्हिंग ॲव्हरेज की स्विंग ट्रेल? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.